आतंकवादी की प्रेम कहानी नहीं होती। शाखा आतंकवादी की प्रेम कहानी नहीं होती। आता बघा, आता नुसतं दृश्य बघा चालू ना बघा. नाही कुठे आहेत? अरे बघ माग पण बघ. पाच गाणं काळू मांडर देवीला तुला कळना बोलायचं आणि इकडे माझं. नमस्कार भावानो, आम्ही चाललोय आता शिंगणापूरला, आपलं काळेवाडीला, आपलं मांढर देवीला. आता शिंगणापूर पैसे बघा रोडवर सगळे खाय बसलोय. सीताफळ वगैरे खायला लागलेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. आता इथनं आम्ही 5 गणीला जाणार आहे आणि तिथनं मांढर देवीला. तिथं गेल्यावर तुम्हाला घाटातला व्ह्यू बघायला मिळेल. आणि किती वेळ लागला? 1-2 तास लागेल. हे तुझ्या आईला काय 2 तास लागते. 1 तास लागेल. 1 तासानंतर तुम्हाला घाटामध्ये भेटू. किती वेळ लागेल? आणि 10ला जास्त झाल्यामुळं 10 तुम्हाला 1 तासाचं टाइम. ऍक्च्युली आपल्याला 3 तासाचा वेळ लागला. हा म्हणजे आपण 3 तासाच्या कालावधीत मी बोलणार आहे. साधारणपणे आपण 5-6च्या दरम्यान पोहोचलो. वायचा गणपती आणि वायचा गणपती झाल्यानंतर मांढर देवी आणि तेथील विविध ठिकाणी सजलेले डोंगर आणि त्यातील तुम्हाला पाहावयास भेटतील. तुम्हाला लाईक करा आणि वेगवेगळे प्रकारचे प्राणी वन्यजीव बघायला भेटेल. धन्यवाद. वन्यजीव म्हणजे धामण्या बिमण्या, आजगर मोठी आजगर. सूर्यचा काय विषय आहे? सूर्यला सूरज पोलिसाला म्हणणं घ्यायचा. सूरज डायरेक्ट आयडी दाखवतो. आयडी या गोष्टी. आणि त्यानंतर घाटातल्या विविध ठिकाणचे तुम्हाला मोठ्या धामण्या बारक्या धामण्या सगळं दाखवण्यात येणार आहे. नक्कीच लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा सर्वांनी. ठीक 5 वाजता या. तर भेटू तुम्हाला घाटात. तरी आम्ही चाललेलो आहे मित्र परिवार सगळ्यांनी. आतंकवादी की प्रेम कहानी नहीं होती. शाखा आतंकवादी की प्रेम कहानी नहीं होती. शाखा ओनली शाखा. अरे मित्रांनो खाली कसं उतरायचं? अरे हमको नजर नहीं आ रहा. दनीन भाई क्या बोल रहे हैं? आणि ऊन बहुत लगा रहे. काय ऊन बहुत आतंकवादी की प्रेम कहानी नहीं होती. हमारी कंपनी की तरफ से अभी हमें फोन चल रही है. सब जगह दिखा क्या? चलो एक बार फिर से हेलो.
भावानं आम्ही नेहमी रस्त्यात थांबलोय आणि आम्हाला काय दिसलंय शाकाल दिसलाय शाकाल कुछ भी तसं ना आतंकवादी की प्रेम कहानी आतंकवादी की कोई प्रेम कहानी नहीं होती नवीन शाखा तयार झाला चला बाय काय आता भावानं आम्ही घाटापाशी जाणार आहे. आणि 2 मिनिटाची कॉमेंट्री संपलेली आहे 5-6 वाजता निवांत आम्ही आता घाटापाशी गेले ब्लॉग चालू करू भावानं तर घाट बघू शकता तुम्ही घाट फोटो काढतो तर भावना अजून ह्याच्या पुढे घाट आहेत तुम्हाला दाखवतो गेल्यानंतर आता एवढेच घाट मिळणार आहे तुम्हाला बघायला इथं चालूला बघू शकता खूपच चक्करीला अशी घाट आहे तिकडे चक्करीला अशी घाट आहे तिथे रवून खाऊन घाटात आहे इथं भावना पण सुंदर अशी दृष्टी बघायला मिळणार आहे तुम्हाला आता ब्लॉग मध्ये बघा नुसता घाट कसा आहे घाट आहे घाट घाट आहे घाट घाट रवून खाऊन मस्त वाटते भाऊ माझं चालू घाट कसा आहे रवून खाऊन नाच करायचा नाही भावा घाट आहे रे भाऊ आता बघा आता नुसतं दृश्य बघा चालू भावा बघा नुसतं आता बघा रवून खाऊन घाट गोला आहे म्हणून झाडाचाच गोडा आहे लगा दोन थोडे येते नाही कुठे आहेत अरे बघ माग पण बघ भावानं भयंकर मोठा साप निघालेला आहे गणपती बघितलं तर वर चालू आहे आणि धबधबाकडे जायचं आहे का नाही भावानं आता धबधबाकडे चाललेला आहे उशीर झाला लय उशीर झाला येडा आता आम्ही पोचलो इथं घाटाच्या कुठं काय माहिती त्याला धबधबा धबधब्यापाशी आता आम्ही चालू बारकं फिरून येते सापाचं त्याला बघत विषय कोल झाला लय रात्र झाली आता अजून आम्ही देवीपाशी जायचं देवीपाशी गेलो आम्ही खाली जा आता डोंगरात जाय बघा व्ह्यू तसं सुद्धा नाही बघा बारकं धबधबा लय पण बरं आहे तिथं गेलतो कुठं अंधार पडल्यामुळे काय लगा सकाळचा लय भारी आला असता सकाळचा तुम्ही लवकर निघला तुम्हाला चालवा करत होते अंधार असल्यामुळे काय दिसणार रे तर भावानं आम्ही आलेलो आहे देवाला फायनली बघू शकता फायनली एवढी मेहनत करून नाही ना भाऊ फायनली आलेलो आहे भावानं खूपच कष्ट करून सकाळी कितीला 5ला नाही 10 वाजता हल्लेलो 10 वाजता जेव्हा आता पोचलो आता किती वाजले 7:30 वाजले 7:15 वाजता आम्ही देवळात आलो कंप्लीट परत पूर्ण प्रवास करून आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे शेवटी पोचलोच आम्हाला कसली 17-18 किलोमीटरचा घाट आम्ही कंप्लीट केला 17-18 या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी दगडी काम कोरीव काम आहे या ठिकाणी भाविक भक्त बघू शकता या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी पूर्णपणे आणि आम्ही येताना खूप भारी वाटत आहे बरं का पॉझिटिव्ह एनर्जी थंडी खूप पडलेली आहे मला लय दिवसापासून यायचं होतं पण आता आलो शेवटी इच्छा आहे आपण शेवटी आलेलो त्या भावानं आता जाऊन दर्शन घेऊ मोबाईल ते चालत नाही वाटतं तरी पण बघू भेटलं तर लयच बरं आहे नाही भेटल्यावर नाही ते कसा विषय थंडी खूप पडलेली आहे थंडी लय वाढली बरं का भावानं थंडी लय थंडी लय गरम असं ढगाला हात टेकतं ते
या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये धुक्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कोरीव काम या ठिकाणी मोबाईल दिसत नाही. बऱ्याच ठिकाणी कोरीव काम चालू आहे या मंदिराचं. पाहू शकता मंदिराचं काम दाखवा. आज मंदिर दर्शन खूपच भारी झालं बरं का आपलं. एकदम भारी वाटलं दर्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाटते या बरं का. ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि मित्रांनो तुम्ही इथे बोल घ्या मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता खूपच प्रमाणात धुकं पडलेलं आहे. दिसतंय बरं. अक्षरशः ढग आता का हातात लागतात. तुम्ही बघू शकता पाहू शकता. दुःख एकदम नाही का डगच बघा. असा हात लावला तरी ढग इकडे इकडे जाऊ त्यांना बघू शकता. तुम्ही. हे वातावरण आपण पाहू शकता पूर्ण अरे अंधार असल्यामुळे तुम्ही जरा थोडेसे पाहू शकत नाही. अंधारात नाही. पण आम्ही आलो बरं का सकाळी 8ला 10ला हल्लेलो आणि 7ला पोचलो इथं. आणि आता आमचं म्हणजे एकदम भारी दर्शन झालं. तर तुम्हाला भेटू नंतर म्हणजे आता जाताना नाही तर पुढल्या ब्लॉगमध्ये भेटू. तवरच्यानं बाय बाय.